नीट पेपर फुटी प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीत आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। आपण बघतो छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत आणि छत्रपती संभाजीनगरच्या गुलमंडी परिसरात जे आहे ते अशा पद्धतीनं जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि बाजारात जे आहे ते बंद करण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय आणि सगळ्या व्यावसायिकांना आवाहन केलं जाते की आपले दुकानं बंद करा, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो। अशा पद्धतीने जे आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना सांगण्यात येते। आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात। आपण त्यांच्यासोबत सुद्धा या ठिकाणी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, रस्त्यावर उतरलात, बंदचं आवाहन केले? या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंद आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि जे दिल्लीमध्ये ते विद्यार्थ्यांचे अमानुषपणे त्या ठिकाणी मारहाण झाली त्या निषेधार्थ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही सर्वांना विनंती करून आम्ही या ठिकाणी बंद करत आहोत। काय सांगाल, तुम्ही सुद्धा या बंदमध्ये सहभागी झालात, आव्हान करताय लोकांना? हो, आम्ही 20 दिवसापासून जंतर मंतरवर दिल्लीमध्ये जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते त्या आंदोलनाचा 20 तारखेला यांनी एक गुंडेशाही प्रवृत्तीसारखं यांनी आतंकवादी लोकांसारखं त्यांना ट्रीट केलं आणि त्यांच्यावर लाठीचार्ज केला। काही मुलींना तर त्यांच्या गुप्तांगावर सुद्धा हल्ले केले, त्यांचे डोके फोडले। पोलीस प्रशासनानं असा कोणताही आदेश नाहीये की त्यांनी त्यांच्या डोक्यावर हल्ले केले पाहिजे, त्यांना कंबरेपासून खाली हल्ले करण्याचे आदेश असतात। हे लोकशाही पद्धतीने जेव्हा हे आंदोलन करत होते, शांततेच्या पद्धतीने जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा यांच्यावर हा लाठीचार्ज करणे हा अमानुषपणेचा आणि अमानवीय असा हल्ला यांनी केलेला आहे। यांचा निषेधार्थ म्हणून आम्ही आज हे शांततापूर्ण आंदोलन करत आहोत। व्यापारी लोक आम्हाला सहकार्य करत आहेत, मात्र पोलिसांची दडपशाही अजूनही चालू आहे। पोलीस लोक यांना दुकानांना सांगत आहेत व्यापारी लोकांना की तुम्हाला जबरदस्ती नाहीये, बंद करायचं तर करा, नाही तर नका करू, तुमची मर्जी, असं हे स्वतःहून त्यांना सांगत आहेत। माझी फक्त एवढीच विनंती आहे की व्यापारी लोकांना की त्यांनी आम्हाला बंदमध्ये सहकार्य करावं आणि त्यांच्या भविष्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पाल्यांसाठी एवढं त्यांनी सहकार्य राहू द्यावं, एवढी माझी विनंती आहे आणि बंदमध्ये सामील व्हावं। बंद करा। निश्चितच बघतोय वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेत ते फिरताना पाहायला मिळतात आणि व्यापाऱ्यांना सुद्धा बंद करा असं आवाहन करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।